नवीन वर्षाच्या पहिल्याच हप्त्यामध्ये तेजीचं जबरदस्त प्रदर्शन भारतीय शेअर बाजारामध्ये आपल्याला आज दिसून आलेलं आहे। एफएमसीजी सेक्टर वगळता बाकी मेजर सेक्टर इंडेक्समध्ये जबरदस्त तेजीसह 3 मेजर इंडेक्समध्ये नवीन लाईफ टाईम आजच्या तेजीच्या मार्केटमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। आजच्या तेजीला कुठल्या गोष्टी इफेक्टिव्ह होत्या आणि ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे बदल झाले याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच माहिती छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र राऊत आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आज तारीख आहे 2 जानेवारी 2026। आजच्या दिवशीमध्ये मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त तेजी पाहायला मिळाली। वर्षाअखेरीस 31 डिसेंबरला सुद्धा मार्केटमध्ये जबरदस्त ब्रेकआउट आपल्याला कन्फर्म झाला होता। काल 1 जानेवारीला मार्केट थोड्या मीडियम रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसून आलं, परंतु मार्केटची खरी ताकद आजच्या मार्केटमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे। मार्केटमध्ये ओपनिंग पासूनच मार्केट क्लोजिंग पर्यंत एक जबरदस्त तेजीच्या मोमेंटम मध्येच आपल्याला आज मोमेंटम पाहायला मिळालं। आज या संदर्भात आपण सकाळी 9:28 एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। त्याबद्दलची संपूर्ण ॲनालिसिस ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे वर्क करतो आणि तेव्हाच्या कंडिशनला काय पोझिशन होत्या आणि त्यानंतर मार्केटमध्ये कशा प्रकारचे बदल होणार होते याबद्दलची आपण सविस्तर ॲनालिसिसचा व्हिडिओ त्याबद्दलची आपण माहिती बघूया। त्यापासून जो एक 26,200चा एक रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सवर बघू शकता मार्केटने काल ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा या रेजिस्टन्सपासून मार्केट डाऊन साईडला जात होतं। परंतु फायनली आज या 26,144चा सपोर्ट घेऊन मार्केट या दिशेने तुम्हाला अपसाईडला हा रेजिस्टन्स ब्रेक करून अपसाईडला जाताना 26,300च्या म्हणजे आपल्या नवीन लाईफ टाईम ह्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। ठीक आहे, आता ऑप्शन चेनचा डाटा बघूया कशा प्रकारे आहे। याच्यामधून थोडंसं आपल्याला आणखी कॉन्फिडन्स येईल की मार्केटमध्ये आणखी स्ट्रेंथ किती बाकी आहे, थोडंसं ऑप्शन चेनच्या डाटावरून बघूया। तर या ठिकाणी बघू शकता सध्याचा ऑप्शन चेन, ही ऑप्शन चेन आहे निफ्टीची। या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला कॉल रायटिंग पुट रायटिंग दाखवते कशा प्रकारे झालेली आहे। तर सध्या करंट मार्केट प्राइस बघू शकता 26,208 आहे आणि सध्याच्या कंडिशनला 26,200च्या स्ट्राईक प्राईजला कशा प्रकारची मोमेंटम आहे हे आपल्याला दाखवते। आजचा डाटा एवढा इंटरेस्टिंग आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला दाखवते। आता थोडंसं बघा, या ठिकाणी हे 26,200च्या वरती मार्केट सध्या सस्टेन आहे आणि या ठिकाणी सपोर्ट साईडला म्हणजे तेजीसाठी पोझिशन बघा किती तयार झालेली आहे। त्या ठिकाणी 1,37,00,000, त्यानंतर 26,150च्या स्ट्राईक प्राईजला किती आहे 1,26,00,000, त्यानंतर 26,100वर या ठिकाणी बघू शकता 1,50,00,000। म्हणजे या 3 स्ट्राईक प्राईजमध्ये जर बघितलं तर पावणे 4 कोटीच्या जवळपास या ठिकाणी पोझिशन आहे। प्रत्येक ठिकाणी किती 1.5 करोडच्या जवळपास पोझिशन आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रत्येक स्ट्राईक प्राईजवर आजच्या दिवशी चांगल्या प्रकारे ओपन इंटरेस्टसुद्धा ॲड झालेला आहे। त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचं आहे की 26,200च्या स्ट्राईक प्राईजच्या वरती मार्केट सस्टेन झाल्याच्या नंतर, या 26,200च्या वरती मार्केट सस्टेन झाल्याच्या नंतर सर्वात मजेदार गोष्ट जी आहे ती आहे 26,200च्या कॉल रायटिंगची। 26,200ची जी कॉल रायटिंग आहे या ठिकाणी जो डाटा या ठिकाणी 1,86,00,000 झालेला आहे, हा बघा 1,72,00,000 म्हणजे या ठिकाणी काय होईल शॉर्ट कव्हरिंग होत आहे। आता सध्या किती होता 1,86,00,000 होता या ठिकाणी आणि या ठिकाणी मार्केटमध्ये तेजीचं मोमेंटम दिसत असताना या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग होत आहे। म्हणजे या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग आता तुम्हाला 26,300पर्यंत घेऊन जाईल, कारण मार्केटमध्ये तशा प्रकारचं हा बाईंग साईडचा डाटा या ठिकाणी तयार झाला। जबरदस्त पुट रायटिंग तयार झाली आहे 26,200वर। आजचा डाटा बघा किती 1,07,00,000चा डाटा आजच्या सध्या अवेलेबल आहे या ठिकाणी आहे आणि 26,200वर मार्केटवरती ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करताना 1,72,00,000च्या पोझिशन या ठिकाणी बसल्या। म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला जबरदस्त आजच्या दिवशी मोमेंटम अपसाईडला नवीन लाईफ टाईम ह्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून येईल। तर मित्रांनो, ही माहिती होती सकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यानची। यामध्ये ऑप्शन चेनचा बदल जो काही झाला त्याबद्दल आपण सविस्तर याच्यामध्ये बघितलं की ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे तयार होत आहे, त्याबद्दल नवीन पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग कशा प्रमाणे बदल होत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये कशा प्रकारे तेजीच्या साईडला दिसू शकते याबद्दल सविस्तर माहिती बघितली। त्यानंतर आता आपण आणखी 11:15 साडेअकराच्या दरम्यान पुन्हा एक नवीन ऑप्शन चेन ॲनालिसिसचा व्हिडिओ तयार केला होता रेकॉर्ड। तेव्हा सुद्धा ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे बदल होत होते याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती त्यामध्ये बघितली होती आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त मोमेंटम आणि मार्केटमध्ये एक नवीन लाईफ टाईम आपल्या निफ्टीच्या सेक्टरल इंडेक्समध्ये पाहायला मिळालं। त्याबद्दलचं सुद्धा आणखी एक वेळा पुन्हा बघूया स्क्रीनवर कशा प्रकारे ऑप्शन चेनमध्ये डाटा होता आणि फायनल कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला। हा जो रेजिस्टन्स घेऊन हे मोमेंटम जे तुम्हाला दिसण्याचं कारण काय की या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होत आहे। ठीक आहे, तो ऑप्शन चेन दाखवते तुम्हाला पटकन। ऑप्शन चेनमध्ये डाटा बघू शकता सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे 26,280 आणि आपण 26,300 पासून वापस आलो। तर 26,300 या ठिकाणी बघू शकता
मार्केट या लेवलवरती सध्या ट्रेड करताना दिसत या लेवलच्या खाली. आता 26,300 हा सध्या एक रेजिस्टन्स झोन आहे, कारण या ठिकाणी 1,51,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी सध्या अवेलेबल आहे आणि त्यामध्ये आजच्या डेटमध्ये 57 लाखाचा ॲड झालेला आहे. आपण 26,200 या लेवलपासून ब्रेकआउट घेऊनवरती आलेलो आहे. ठीक आहे, या 26,200वर सकाळी 1,86,00,000च्या पोझिशनमध्ये या ठिकाणी अवेलेबल. किती होत्या? 1,86,00,000 लाख. आणि सध्याच्या कंडिशनला बघसाल तर फक्त आता 80 लाख राहिलेले आहे, त्यामध्ये 42 लाख ह्या ठिकाणच्या आपण सकाळी सांगत होतो. या ठिकाणी आता जबरदस्त शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारणसुद्धा एकच होतं की या 26,200ची पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईज, या स्ट्राईक प्राईजवर जबरदस्त पुट रायटिंग व्हायला सुरुवात झालेली होती. की झाली या ठिकाणी सध्या पुट रायटिंग, टोटल पुट रायटिंग या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे पुट रायटिंगचा हा 2,97,00,000 म्हणजे 3 कोटीचा दिसत आहे. ठीक आहे, टोटल ओपन इंटरेस्ट किती दाखवत आहे या ठिकाणी? 3 कोटीचा. आणि त्यामध्ये 2,46,00,000च्या नवीन पोझिशन आजच्या दिवसाला ॲड झालेल्या आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीसाठी पोझिशन तयार केल्या होत्या. अशा किती पोझिशन होत्या? 2,46,00,000 या लोकांनी तेजीसाठी पोझिशन तयार केलेले आहेत. म्हणजे किती जबरदस्त डाटा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं की आपल्याला 100% आजच्या दिवसामध्ये 26,300 पर्यंत तेजी पाहायला मिळेल आणि त्या हिशोबाने आपला आज टार्गेटसुद्धा आपल्याला मिळताना अचीव होताना दिसून आलेलं आहे. त्यानंतर 26,150 या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर बघा आपण 26,100, 26,150 आणि 26,200 या तिन्ही स्ट्राईक प्राईजवरचा डाटा सांगितला होता. त्यामध्ये जबरदस्त आजच्या सध्याच्या कंडिशनला बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे. हा 2,97,00,000, 1,32,00,000, 1,78,00,000 आणि याच्यामध्ये ओवाय चेनच्या कॉलममध्ये बघा आजचा ओवाय ॲडिशन झालेला आहे 2,46,00,000, 75,00,000, 75,00,000. म्हणजे अशी जबरदस्त पुट रायटिंग झाली असल्यामुळे हे जे काही कॉल रायटर्स होते 26,200च्या लेवलपासून खाली हे सर्व रिस्कमध्ये आले असल्यामुळे यांनी काय केलेलं आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करायला सुरुवात केली. त्यामुळेच मार्केट तुम्हाला 26,300 पर्यंत पाहायला मिळालं. आणखीसुद्धा या ठिकाणचे शॉर्ट कवरिंग बाकी आहे. फक्त आता 26,300ची लेवल थोडीशी एक आपल्यासाठी क्रिटिकल आहे आणि या कंडिशनला काय होणार थोडंसं आता प्रॉफिट बुकिंगसुद्धा ज्या लोकांनी तेजी केलेली आहे कालपासून. ठीक आहे, कारण आपण 26,000च्या या लेवलपासून मार्केटमध्ये वरती 26,300 पर्यंत आज गेलेलं आहे. ठीक आहे, आणि आपण वर्षाच्या 31 डिसेंबरलाच सांगितलं होतं की मार्केटमध्ये 2 दिवसामध्ये जरी 150-2 पॉईंटचं मोमेंटम जर मिळालं तर आपण एका हप्त्यामध्ये नवीन लाईफ टाईम हायच्या दिशेला सुरुवात करू शकतो आणि नवीन लाईफ टाईम हाय एकाच हप्त्यामध्ये लावू शकतो. आणि त्या प्रकारचं मोमेंटम बघू शकता आज आपल्याला पाहायला सुद्धा मिळालेलं आहे. त्याची जबरदस्त रॅली आपल्याला काल आणि आजच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कालसुद्धा मार्केट जबरदस्त झालं. 31 डिसेंबरला सुद्धा वर्षाअखेरीस शेवटच्या दिवशी जबरदस्त मार्केटमध्ये मोमेंटम दिसून आलं आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा आज आपल्याला पाहायला 26,300 पर्यंत आपण मार्केटमध्ये आता पोहोचलेलो आणि आपलं सध्या 26,300. त्यानंतर मित्रांनो बघू शकता मार्केटच्या क्लोजिंगला ऑप्शन चेनमधला डाटा पहिल्या सकाळच्या ऑप्शन चेनमध्ये आणि सध्याच्या ऑप्शन चेनच्या डाटामध्ये किती डिफरन्स तुम्हाला आजच्या दिसून आला आहे. आणि ही रॅली आपण ॲक्युरेट टाईम टू टाईम कॅप्चर केलेली आहे. ॲक्युरेट या टाईममध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम होणार होतं हे आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटावरून कॉन्फिडन्सली आपल्याला आलं होतं आणि त्या प्रकारचा डाटामध्ये चेंजेससुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. तर मित्रांनो ऑप्शन चेन डाटा जर तुम्ही चांगल्या प्रकारचे रीड करून आणि त्याप्रमाणे जर त्याचं रिॲक्शन समजून घेतलं तर निश्चितच तुम्हाला मार्केटमध्ये होणाऱ्या मोमेंटमचं कॉन्फिडन्स जो पाहिजे ट्रेडिंग करण्यासाठी किंवा मार्केटच्या तेजी मंदीसाठी तो ऑप्शन चेन डाटावरून तुम्हाला ॲक्युरेट आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी काय पाहिजे की ऑप्शन चेन नेहमी वॉच करावं लागेल आणि त्याच्यामध्ये होणारे बदल हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. तुम्ही चार्टर कॅन्डल बनण्याच्या अगोदर तुम्ही सांगू शकता की मार्केटमध्ये तेजी होणार की मंदीवर आहे, परंतु तुम्हाला ऑप्शन चेनचा डाटा रीड करणे आणि त्याचं रिॲक्शन समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या हिशोबाने आज तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघू शकता की आपण ॲक्युरेट टाईम टू टाईम ऑप्शन चेन ॲनालिसिस करून मार्केटमधले ज्याप्रमाणे आपल्याला मोमेंटम अपेक्षित होतं त्याचप्रमाणे आज आपल्याला मोमेंटम झालेलं पाहायला. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये 60,214च्या जवळपास आज एक नवीन लाईफ टाईम हा आपल्याला लागताना दिसून आलेला आहे. मेटल इंडेक्समध्ये सुद्धा जबरदस्त आपल्याला एक नवीन लाईफ टाईम हाय पाहायला मिळाला. मेटल इंडेक्समध्ये वर्षाच्या शेवटी कालसुद्धा आणि आजसुद्धा म्हणजे कंटिन्युअस 3 दिवस एक नवीन लाईफ टाईम हाय लागताना आपल्याला दिसून आलं. परंतु आज जबरदस्त तेजी दोन्ही आपल्या मेजर इंडेक्समध्ये नवीन लाईफ टाईम हाय लागलेला आहे. फक्त आता इंडेक्स राहिला आपला तो सेन्सेक्ससुद्धा या मागे येऊन लवकरात लवकर एक नवीन लाईफ टाईम आपल्या लावेल. आता यामध्ये सर्वात मोठं योगदान राहणार आहे IT सेक्टरचं, कारण IT सेक्टर बऱ्याच दिवसापासून आता सेलिंग प्रेशरमध्ये आहे. थोडंसं आता तेजीमध्ये पार्टिसिपेंट व्हायला सुरुवात केलेली आहे. याने जर चांगल्या प्रकारचा जर सहभाग घेतला तर मार्केटमध्ये तुम्हाला आणखीसुद्धा जबरदस्त तेजी पाहायला मिळेल. हा जो महिना आहे या कंपन्याचे रिझल्ट येण्याला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्या तिमाहीचे जे येतात
क्वार्टरली त्याच्यामध्ये जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळून राहिले. प्रत्येक कंपनीचे खरेदी विक्रीचे आकडे आणि त्याच्यामध्ये येणारे प्रॉफिट त्यानुसार मार्केट थोडंसं या तेजीच्या वाटचालीकडे सुरुवात करताना आपल्याला दिसून आलेलं आहे. आता समोर फक्त आपल्याला एक बजेटपर्यंत म्हणजे हा महिना बजेटपर्यंत कशा प्रकारे तेजीच्याच याच्यावर फक्त बजेटचं थोडं आहे, कारण बजेटचं तेवढं मार्केट थोडंसं इम्पॅक्ट घेत नाही आहे तेवढं ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे त्या प्रमाणात, कारण नेहमीप्रमाणेच बजेटमध्ये सुद्धा त्याच गोष्टी होणार आहे. त्यामुळे मार्केट तेवढं सिरियसल्या गोष्टी घेऊन आपली तेजी गमावण्याचा प्रयत्न करत नाही. आता यामध्ये चांगल्या प्रकारे तेजीतलीच मार्केट आपल्याला बजेटपर्यंत जाताना दिसून येईल आणि नवीन लाईफ टाईम या रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळेल. असं सध्या निफ्टीचं मुवमेंटम आपल्याला दिसून येत आहे, कारण निफ्टी आणि बँक निफ्टी आता आपल्याला रोज एक नवीन लाईफ टाईम हाय दाखवेल. वर्षाच्या सुरुवातीला तर दाखवलाच, परंतु आता रोजसुद्धा आपल्याला दर हप्त्यामध्ये म्हणा की रोज म्हणा याच्यामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल. फक्त आता या ठिकाणी PCR डाटानुसार तुम्हाला थोडंसं ट्रेडिंग करताना सावधगिरी बाळगावं लागेल. आपण ज्या हिशोबाने PCR डाटा बघितला तर दुपारी 2-2:15च्या तेवढ्या तिथं 1.80 एवढा PCR डाटा आला होता आणि त्यानुसार ऑप्शन चेनमधला डाटा बघू शकता तुम्ही. आपले जे ब्रेकआउट मिळालेले आहे, आपल्याला पहिला ब्रेकआउट मिळाला 26,200चा आजचा. जेव्हा आपण 26,200च्या लेवलच्या वरती कन्फर्म फायनल सस्टेन झालो त्यानंतर तुम्ही बघू शकता कंटिन्यू राहील तुम्हाला 26,200-300 पर्यंत पाहायला मिळाले. त्यानंतर 300च्या लेवलवर बघू शकता तुम्ही खूप वेळपर्यंत मार्केटने एकाच रेंजमध्ये कॉन्सोलेशन करून त्या ठिकाणी नंतर बघू शकता तुम्हाला थोडीशी प्रॉफिट बुकिंग झालेली दिसली, कारण या ठिकाणी PCR आपला 1.80 पर्यंत आला होता. आता 1.80 पर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंग येणं हे 100% होईल म्हणजे होईलच. ज्याप्रमाणे PCR लोअर साईजला 0.54च्या लेवलला मार्केट तेजीकडे मोमेंटम करते, त्याचप्रमाणे हायर साईडला सुद्धा त्याचप्रमाणे रिॲक्शन घेणार आहे. जसं कमी PCR मध्ये मार्केट तेजीकडे वाढतो तसंच हायर PCR मध्ये मार्केट थोडंसं मंदीकडे सुद्धा वाढतो. या ठिकाणी फक्त एवढंच झालं आहे की या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. ज्या 26,100 पासूनच्या ज्या काही पोझिशन होत्या तेजीसाठी यांनी थोडंसं या ठिकाणी प्रॉफिट बुक केलं म्हणून तुम्हाला थोडीशी ती कॅन्डल पाहायला मिळाली, सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. परंतु शेवटी मार्केट क्लोजिंगला एक जबरदस्त क्लोजिंग आपल्याला आज पाहायला मिळाली आणि उद्या आणि परवा आणखी सुट्टी असल्यामुळे सोमवारी सुद्धा तुम्हाला समोरच्या हप्त्यामध्ये सुद्धा ही रॅली कंटिन्यू राहील अशी मला या मार्केटच्या सध्याच्या मोमेंटमवरून लक्षात येत आहे, कारण ओव्हरऑल ग्लोबल मार्केट हे सर्व याच्यामध्ये पॉझिटिव्हच न्यूज येत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती ऑप्शन चेनच्या आधारे ॲक्युरेट कशा प्रकारे तुम्हाला छान वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेट टाईम टू टाईम ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे वर्क करतो आणि त्याचा रिॲक्शन कशा प्रकारे मार्केटमध्ये पाहायला मिळेल याबद्दलची संपूर्ण खरोखर माहिती टाईम टू टाईम तुम्हाला या चॅनलवर भेटेल. तर चॅनलला जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद.